आज महाराष्ट्र हादरला आहे। राजकारणाची हाव माणसाला किती निर्दयी बनवू शकते याचा कळस गाठणारा हा प्रकार आहे। सरपंच होण्याच्या हव्यासापोटी एका बापाने आपल्या पोटच्या लेकीचा बळी घेतला। ही केवळ हत्या नाही तर माणुसकीचा निर्गुण खून आहे। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहतात भीमप्रहार न्यूज मराठी। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील पांडुरंग कोंडमंगले, वय अवघ 32 वर्ष, व्यवसायाने न्हावी आणि महत्वाचं म्हणजे 3 अपत्यांचा बाप। ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीत सरपंच पद ओबीसी साठी आरक्षित होतं। गावकऱ्यांचा पाठिंबा होता, पण कायद्याचा एक नियम आडवा येत होता। 3 अपत्य असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही। हा नियम दूर करण्यासाठी या नराधमाने थेट आपल्या 7 वर्षाच्या चिमुकल्या लेकीकडेच अडथळा म्हणून पाहिलं। 3 दिवसापूर्वी पत्नीला दुकानासाठी साहित्य घ्यायला जातो असं सांगून तो आपल्या लेकीला प्राचीला सोबत घेऊन निघाला, पण परत आला तो एकटाच। तेलंगणात बोधन रोडवरील एका कॅनालमध्ये या निष्पाप चिमुकलीचा जिवंत फेकण्यात आलं आणि सरपंच होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या बापाने स्वतःच्याच रक्ताचा अंत केला। तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला। धागेदोरे नांदेडपर्यंत पोहोचले। 30 जानेवारी रोजी आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। पोलिसी चौकशीत सुरुवातीला आर्थिक कारणांचा बनाव, मात्र सत्य बाहेर आलं। निवडणूक लढवण्याची लालसा हेच या हत्येचं मुख्य कारण। या हत्येपूर्वी आरोपीने छत्रपती संभाजीनगर येथे वकिलाचा सल्ला घेतल्याची माहिती आहे। कायदा पाळण्याऐवजी कायद्याला चकवा देण्यासाठी त्याने थेट हत्या करण्याचा मार्ग निवडला। इतकंच नव्हे तर या कटात आरोपीची पत्नी आणि स्थानिक सरपंचाचाही सहभाग असल्याची चर्चा आहे, जरी पोलिसांकडून यावर अद्याप अधिकृत दुजारा नाही। प्रश्न असा आहे की सत्ता इतकी महत्वाची आहे का, की तिच्यासाठी मुलीचा जीव घ्यावा? कायद्याचा आदर न करता हत्येसारखा मार्ग निवडणं हे कोणत्या समाजाचं लक्षण आहे? आज एक मुलगी गेली, उद्या अशा विचारसरणीने समाज कुठे जाणार? हा केवळ गुन्हा नाही, हा संपूर्ण समाजासाठी धोक्याचा इशारा आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा भीमप्रहार न्यूज मराठी।